1.5-2 साल से मैं मेरे गले को लेके काफी परेशान थी। मेरा जो आवाज आपको दिख रहा है ये ऐसे नहीं था। मैंने परम गुरुदेव जी को ये कहा कि गुरुदेव पता नहीं काफी मेडिसिन ले रही हूँ, कुछ भी हो नहीं रहा है। उन्होंने मेरे लिए प्रार्थना की और अब मैं शौक हूँ। 1.5 साल से मैं जूझ रही थी मेरे गले को लेके, उन्होंने मुझे आशीर्वाद देके इस तरह से मैं आज आपके सामने बोल रही हूँ। ये बहुत बड़ी बात। मैं अभी पराग भाई से भी वो बातें शेयर कर रही थी कि पराग भाई ये तो बहुत ही बड़ा चमत्कार हो गया, क्योंकि मैं खुद परेशान थी, लेकिन आज मेरा आवाज आप देख रहे हो। सतत बोलत असताना माझ्या गळ्याकडे दुखतं, मी औषधं घेते, तर त्यांनी सांगितलं ओमचा उच्चार करा दीर्घ, म्हणजे आपण उच्च कोटीचा जेव्हा ओमचा उच्चार करतो त्यावेळी आपल्या गळ्याला एक व्यायाम होतो, आराम पडतो। ते त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं ओमचा उच्चार। त्या ठिकाणी आम्ही गुजरातला आदरणीय घाटकोपर पूर्वचे आमदार परागभाई शहा, आमच्या नगरसेविका राखीताई जाधव, धर्मेश गिरी आणि मी आम्ही गुजरातला आश्रम मध्ये त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेलो होतो। त्यावेळी त्यांनी आमच्याकडनं ओमचा उच्चार करून घेतला आणि मी तो सातत्याने माझ्या घरी रोज उठून करते आणि त्याचा परिणाम असा झाला की माझा गळा चांगला झाला। आज तुम्ही माझा आवाज बघताय तर मी ती भावना माझी व्यक्त केली। याच्यामध्ये कुठेही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचं काम नव्हतं। स्वामी समर्थ महाराज, साईबाबा, सगळ्या आम्ही भक्त आहोत। आदरणीय नम्रमुनीजी यांना आम्ही फॉलो करतोय। इतक्या मोठ्या राष्ट्रसंत नम्रमुनी महाराजांच्या बाबतीत मी घरी सुद्धा पोहोचले नाही, तर अशा पद्धतीच्या न्यूज लावल्या गेल्या। अतिशय घाणेरडं, म्हणजे किळस वाटतोय मला या गोष्टीचा की तुम्ही कोणाबरोबर कोणाला जोडताय हा तरी विचार किमान प्रसार माध्यमांनी करायला पाहिजे। मला खरोखर वाईट वाटतं या गोष्टीचं। पूर्ण काल न्यूज मध्ये त्यांनी दिलेल्या 108 बाईकचा कुठेही उल्लेख नव्हता। त्यांनी दिलेले 4-10 दिव्यांग जणांना ज्या बाईक्स दिल्या त्याचा कुठेही उल्लेख नव्हता। त्यांनी काल केलेल्या हॉस्पिटलची ओपनिंग जे ते सुपूर्द करणार आहे ज्या मुक्या जनावरांसाठी, ज्यांच्याकडे कोणीच बघत नाही, त्याचा कुठेही उल्लेख नव्हता। पण ऋतुताईंनी त्यांची भावना फक्त व्यक्त केली। त्याबरोबर जे 27 आणि 20 पैसे घेऊन जे ट्रोल करतात, त्यांच्या घरात आया बहिणी आहेत की नाही, अशा पद्धतीने तुम्ही ट्रोल करता। एखाद्या महिलेच्या बाबतीत कुठल्या खालच्या थराला तुम्ही जाऊन ट्रोलिंगची भाषा वापरता, माझा हा प्रश्न आहे। आणि ते जे आहेत उभाटाचे भोंगे संजय राऊत, त्यांच्याकडे काही जिभेला हाडच राहिलेलं नाहीये। भाषा काय, बोलण्याची काय पद्धत, एका महिलेच्या बाबतीत तुम्ही बोलताय त्याला काय वाटतं तुम्हाला? ज्यावेळी तुम्हाला ईडी लागली, तुमच्या मिसेसवरती आलं, तुमच्या मुलींवरती आलं, तेव्हा तुम्ही उपाळून बाहेर आलात, तेव्हा तुम्हाला कळतात तुमच्या घरात पण आया बहिणी आहेत। आणि तुम्ही एखाद्या महिलेच्या बाबतीत अशा पद्धतीचं स्टेटमेंट देता जी त्यांनी आता दिलं। मला बोलताना पण लाज वाटते, कारण मी एका चांगल्या घरातली बाई आहे, सुशिक्षित घरातली, चांगल्या खानदानी घरातली महिला आहे मी। त्यांना काही उरलं नसेल, पण आम्हाला आजही मर्यादा आहेत बोलण्याच्या। तर अशा पद्धतीचं स्टेटमेंट याचा मी पूर्ण निषेध करते। या ठिकाणी खरात सारख्या माणसाबरोबर इतक्या मोठ्या व्यक्तींना अशा पद्धतीने जी त्या पद्धतीने प्रेझेंट केलंय, अरे त्या खरातला तर टोचून ठोकून मारलं पाहिजे। अजूनपर्यंत तो जिवंतच कसा आहे याच मला आश्चर्य वाटतंय। इतक्या घाणेरड्या व्यक्तीबरोबर इतकं एक चांगलं काम करणारे इतके मोठे राष्ट्रसंत, तर या पद्धतीच्या स्टेटमेंटचा, या पद्धतीने ट्रोल केलेल्या सगळ्यांचा मी पूर्ण निषेध करत आहे। तुम्ही बोलल्यानंतर मंत्री मुदत प्रवास त्या ठिकाणी ते देखील असं म्हटले की साहेबांना देखील अशा प्रकारचा प्रत्यय आलाय। नगरसेविका होत्या, त्या महापौर झाल्या, गुरुजींच्याच आशीर्वादामुळे हे शक्य झालं, अशा प्रकारचं देखील वक्तव्य केलं। यामध्ये काही तथ्य आहे नाही। या ठिकाणी मला माझं तिकीट त्यानंतर महापौर पद बसवणारे आमचे भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, त्यांचा आशीर्वाद, आणि या ठिकाणी आमच्या महाराष्ट्राचे, आमच्या लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ, देवाभाऊ आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याच आशीर्वादाने मी या ठिकाणी महापौर पदी बसलेली आणि माझ्या कर्तृत्वाने मी बसलेली। माझे कष्ट आहेत, माझी मेहनत आहे आणि माझं कर्तृत्व आहे।
म्हणूनच मला या ठिकाणी महापौर पद बसून राजकीय विरोधात पण टीका करत आहेत, पण समाज माध्यमांवर अनेक जण व्यक्त होतात आणि त्या अनेक वैचारिक गोष्टी पण येणारी लोक म्हणतात की अंधश्रद्धा पसरवण्याचं काम महापौर. अंधश्रद्धेचा हा विषयच नाहीये, हा श्रद्धेचा विषय. पुन्हा मी तुम्हाला सांगते, अंधश्रद्धा ती जी तुम्ही बघताय इतके दिवस घराच्या माध्यमातून, हा श्रद्धेचा विषय. मी फॉलो करते नम्र गुरुजींना, तो श्रद्धेचा विषय. या ठिकाणी अंधश्रद्धा आली कुठून? मी फक्त हेच बोलून दाखवलं की त्यांनी माझ्याकडनं, माझ्या स्टेटमेंट मध्ये ओम राहिला असेल, पण ओमचा उच्चार त्यांनी मला शिकवला. ओम कसं घ्यायचं त्या पद्धतीने. ओम घे ना, हिंदू धर्माचं करा. हिंदू धर्म आहे ओम वरती आहे, पूर्ण ब्रह्मांड ओम वरती आहे. त्यांनी सांगितलं ताई ओमचा उच्चार करा. तुम्ही राजकारणातल्या काम करणाऱ्या महिला आहे, सातत्याने तुम्हाला माईक मध्ये, सातत्याने सभागृहात, सातत्याने मीडिया समोर बोलावं लागतं. तुमचा आवाज चांगला असणं, खणखणीत असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी त्या ठिकाणी ते बोलले की श्रद्धा, त्यांचा आशीर्वाद मला मिळाला. आणि खरंच गेले 1.5 वर्ष मी सफर करत होते घशामुळे. तो माझा घसा आज क्लिअर झाला. अशाच तुम्ही एका